विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. सिद्धेश्वर यात्रा. नमस्कार मंडळी. येळ अमावस्या झाली की साऱ्या सोलापूर नगरीला वेध लागतात ते संक्रांतीचे, सिद्धरामाच्या अक्षता सोहळ्याचे. ती काठ्यांच्या मिरवणुकीची तयारीला सुरुवात कधीच झालेली असते. वर्षभर तैलाभिषेक करत जतन करून ठेवलेल्या काठ्या पूजा करून सरावासाठी बाहेर निघतात. रस्ती मुलं माणसं ती 30-30 फूट उंचीची काठी तोलवत फिरण्याचा सराव करत असतात. काठांना सजवण्यासाठी जोरात तयारी सुरू असते. हा म्हणता भोगी येऊन ठेपते आणि सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या तैलाभिषेकांनी खऱ्या सोहळ्याला सुरुवात होते. घरोघरी बासनात बांधून ठेवलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र बारवंद्या धोब्याकडून कडक इस्त्री करून अंगावर चढवल्या जातात. चौकात तो शुभ्र बारवंदीमध्ये असलेला भक्तांचा जथ्था काठ्या मिरवत सिद्धरामाचा जयघोष करत निघतो. त्यात छोटी छोटी मुलंही सामील होतात. त्या बालरूपात मुंडसं सांभाळत बारबंदी घातलेला तो चिमणा जीव सिद्धरामाचाच एक रूप वाटतं. घराघरात बाजरीचा तीळ लावलेल्या कडक भाकरींचा खरपूस वास दरवळत असतो. सोबत असते ती खास सोलापुरी शेंगांची पोळी. हिरव्यागार शेणांनी सारवलेल्या अंगणात रेखलेली रांगोळी. संध्याकाळी त्या रांगोळीवर ठेवलेली पणतीही टेवत असते. हा सगळा जामानिमा असतो ते सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी. अक्षतांच्या दिवशी तर मंदिराचा सारा परिसर पांढऱ्या शुभ्र बारबंदी आणि सळसळत्या रेशमी साड्यांनी फुलून गेलेला असतो. सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं संमती कट्ट्याकडे. प्रमुख नागपणी आणि मानाच्या वेगवेगळ्या 7 समाजांचे नंदीध्वज त्यांच्या आगमनासाठी घातलेल्या रांगोळ्याच्या पायघोड्यावरून वाजत गाजत मंदिरात येतात. सोलापूरच्या संस्कार भांतीच्या टीमनी रांगोळ्यांच्या पायघड्यांच्यासाठी अदली रात्र जागून मेहनत घेतलेली असते. खांद्यावर घोंगडी घेतलेले ते मानकरी सोहळा पार पडतात आणि मग जल्लोषाला सुरुवात होते. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3ही राज्यातून आलेले लोक सोलापूरच्या जत्रेचा, गड्डा यात्रेचा आनंद लुटतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डोळ्याचं पारणं फेडते ती शोभेच्या दारूची आतषबाजी. वेगवेगळे आकार धारण करणारी, संदेश देणारी आतषबाजी पाहायला सगळा जनसागर होम मैदानावर जमतो. सिद्धेश्वराचं मंदिर सुंदर विद्युत रोषणाई लावून आपलंच प्रतिबिंब तलावात निरखत असतं. साऱ्यांच्या उत्साहाच्या उधाणात अक्षता सोहळा पार पडतो.